नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू माय चॅनल। लोक नाही का डोळ्यांनी व्हिडिओ बघतात, माझे पप्पा बघा कानाने बातम्या ऐकतात आणि बघत नाहीत व्हिडिओ। आणि तसंच आपला डबा उचलून मी नाही का दुकानात निघालो होतो। दुकानात निघताना सुद्धा पप्पा, मी आणि आपला डबा आम्ही तिघं सोबत चाललो होतो, कारण आज दुकानात जायला उशीर बी भरपूर झालता आणि आम्ही रिलॅक्सपणे दुकानात चाललो। आज परीची शाळा नव्हती म्हणून आम्ही आरामविसात चाललो होतो। मग आपल्या गाडीला सेल्फ मारला की एकदम बंगाट निघालो होतो आपला व्ह्यू एन्जॉय करत करत। कारण मला नाही का सुंदर निसर्ग रम्य वातावरण बघायला खूप आवडतं, त्यामुळे आपण व्ह्यू एन्जॉय करत चालू होतो। दुकानात जायला उशीर झाला तरी, आणि हा रिक्षावाल्याने जागेवर ब्रेक दाबला, तिथं मी वाचलो। पण नशिबात मध्ये ना जास्त वाचणं नाही। मग पुढे गेलो की एक डंपरवाला नाही का डायरेक्ट अंगावर आला बघा। असा अंगावर आला की मला गाडी खाली उतरायला लागली। पप्पा बी घाबरले होते, मी बी घाबरलो होतो, तरी म्हणलं चालन। तसंच नाही का घाबरत घाबरत आपल्या एरियामध्ये पोहोचलो। एरियामध्ये पोहोचलो की नाही का आपली गाडी नाही का साईडला लावली। साईडला लावली की पप्पाला म्हणलं उतरा, मी गाडी अशी फिरून लावतो। मग पप्पा उतरले, मग मी आपले दुकान उघडलं। मग आपली गन मशीन घेतली, धाड 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 सगळे हवा मारून रोजच्या सारखं नाही का मस्तपैकी मशीन एकदम चकाचक साफ करून घेतले, एकदम भारी प्रकारे, एकदम क्लीन म्हणजे क्लीन। कारण मला धूळ मातीचा खूप त्रास होतो मशीनीवर असल्या। आपल्या मशीन एकदम चकाचक आणि नवीन दिसल्या पाहिजे। मग नाही का आपण मशीन साफ केल्या, बघायचं काय काम नव्हतं, काय नव्हतं, धुळीने अख्खा चेहरा बिरा खराब झाला, एकदम मस्त केली। हेअरस्टाईल सगळं आपला चेहरा बघा, पावडर बिवडर नाही का लागली होती ना, ती बी साफ केली। मग काम यायला चालू झालं। मग काम यायला चालू झालं की मग मशनीच्या पाया पडून कामाला सुरुवात केली। की आमचे गाववाले आले, पप्पा आणि गाववाले गप्पा मारीत बसले। मग आम्ही जेवण केलं, डायरेक्ट झोपलो डायरेक्ट उठलं की बघा अवतार असला खराब झालता ना, हेअरस्टाईल बिस्टाईल एकदम खराब झालती, एकदम बेकार झालती। मग तसाच मी काम यायला लागलं म्हणून चालू झालं ना, मग तसल्याच अवतारात मी नाही का आपल्या कामाला सुरुवात केली। मग नाही का चहाची तलप आली, मग चहावाल्याला फोन लावला की चहावाला पण आज लवकर आलता, कारण त्याला माहिती होतं चहा आज मी लवकर देणार आहे। त्याला बी ऑर्डर नव्हते ना, त्यामुळे लवकर चहा आलता। मग चहा पिलो, मस्तपैकी रिलॅक्स बसलो आपला अवतार बघत बघत। आणि कटाळा बी एवढा आलता आणि अवतार बी एवढा खराब झालता ना धूळ मातीने खूप, त्यामुळे नाही का तसंच आळूस घेत म्हणलं आज काही काम नाही, रिलॅक्स व्हायचं। मग आपण आता सगळं काम संपून डायरेक्ट घरी निघालो होतो। घरी निघताना सुद्धा नाही का आज पप्पाचा चष्मा आणायला जायचं होतं। मग तसंच म्हणलं आज लवकर दुकान बंद करून चष्मा आणायला जाऊ। मग अशा गाडी पळीत निघालो ना, तुम्हाला काय सांगू, एकदम जबरदस्तपणे मार्केटमधून इकडं नाही बघत तिकडं नाही बघत नाही का लोकांना क्रॉस करत गाडी चालवायला लागते। आमच्या इथं नाही का लोकांना किती हॉर्न मारला तरी काही फरक पडत नाही, कारण ते रोडच्या मध्येच चालतात। तसंच नाही का निघता असा कठाळा आलता ना, म्हणलं आता नाही का डायरेक्ट फटाफट नाही का चष्मा आणायला जायचं। मग पप्पा आणि मी नाही का फटाफट चष्मा आणायला गेलो। मग तिथून चष्मा घेऊन आलो की पप्पा आणि मी नाही का मस्तपैकी वाटायला लागलं पप्पाला, कारण त्यांना त्या चष्म्यातून क्लिअर दिसायला लागलं होतं आणि एकदम पप्पा एन्जॉय फुल चष्मा घालून फिरत होते। मग आम्ही साईबाबाचं दर्शन घेतलं आणि मी पण घेतलं साईबाबाचं दर्शन, आणि मी बी एकदम खुश होतो कारण पप्पाचा चष्मा आणला होता ना म्हणून। त्यामुळे आपली व्हिडिओ इथंच थांबू। आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा।